तळेगाव उरुळी कांचन रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। मोई तालुका खेड येथील शेतकऱ्यांनी जीव गेला तरी बेहतर पण रेल्वे येथून होऊन देणार नाही अशी भूमिका घेत लढ्याची तयारी केली। शासनाने रेल्वे प्रकल्प येथून नेण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे। गट नंबर 75 मोहिनी गुजर रोड टच हा रेल्वे बाधित आहे। याच्या अगोदर माझी 5 ते 6 एकर रिंग रोडमध्ये बाधित आहे आणि एवढी शेती मला राहिलेली आहे आणि ही सुद्धा जर रेल्वे बाधित होत असेल तर आम्ही पूर्णपणे भूमिहीन होत आहोत। आमच्या मुलांनी बाधित होत आहे, मग आमच्या मुलांनी आणि पुढच्या पिढीला करायचं का? म्हणून माझा रेल्वे प्रोजेक्टला पूर्णपणे मनापासून विरोध आहे, माझ्या पूर्ण कुटुंबाचा विरोध आहे। बस, धन्यवाद साहेब। बागायती सांगा। आणि हे बागायती क्षेत्र आहे माझं आणि उदरनिर्वाह माझा पूर्णपणे ह्या क्षेत्रावर आहे आणि तोही गट आता रेल्वे बाधित होतो, म्हणून माझा पूर्ण याला विरोध आहे। ओके, धन्यवाद। एकच मागणी आहे, आमच्याकडं सरकारचे अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत। शेतकरी आता नष्ट व्हायला लागलेला आहे आणि त्यातून जर हा रेल्वेचा प्रकल्प जाणार असेल तर निश्चितपणानं आमचा शेतकरी आता काडीचाही शेतकरी उरणार नाही। तो उद्याच्या भविष्य काळामध्ये त्याला हातात कटोरी घेऊन भीक मागावं लागेल। आज तो धनसंपन्न आहे, आज त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत, मुलं संपन्न झालेली आहेत आणि जर ही रेल्वे गेली तर मुलांचे व्यवसाय बुडतील, उद्योग बुडतील आणि डोळ्यासमोर आपली जी पुढची पिढी त्यांची उभी राहिली आहे ती त्यांना उद्याचं भविष्य फार अतिशय वाईट दिसतंय। भीक मागताना ही उद्याची पिढी त्यांच्या नजरेसमोर आहे। मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की तुम्ही हा रेल्वे प्रोजेक्ट कसल्या परिस्थितीमध्ये रद्द केला पाहिजे, कारण जर आपण हा रेल्वे प्रोजेक्ट केला तर होणारं नुकसान हे सरकारचं नाही तर शेतकऱ्याचं होणार आहे। मायबाप आपल्याला विनंती आहे की आपण हा प्रकल्प रद्द करा आणि हा प्रकल्प हद्दपार करा। आम्हाला आपल्याला एकच यातून सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याचं नुकसान करू नका, शेतकऱ्याचं नुकसान करू नका। रेल्वे विरोधी कृती समितीचा जय असो, रेल्वे विरोधी कृती समितीचा जय असो। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। पण या 12 गावांमध्ये यापूर्वी रिंग रोड असेल, पुनर्वसन असेल, अनेक प्रकल्प झालेले आहेत। आमचाही विकासाला विरोध नाही, पण सगळाच विकास जर आमच्याच 12 गावांमधून होणार असेल तर त्याला नक्कीच विरोध आहे। आणि अजितदादा जे म्हणतील की विकास करायचा कसा, त्या आम्ही 2-3 वेळा त्यांनाही भेट दिलेली आहे, पण त्या